नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचे AK स्टडी ग्रुपमध्ये मी स्वागत करतो. खूप मोठ्या ब्रेकनंतर मी आज परत तुमच्यासमोर आलेलो आहे. त्याचं कारण सर्वांनाच माहिती आहे की काल म्हणजे 7 ऑगस्ट रोजी PDCC बँकेची 2021ची ॲड आलेली आहे. आपण मागच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस 2017ला ॲड आली होती त्यावेळेस वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना माहिती दिली होती आणि त्याच गोष्टीमुळं काल ॲड आल्यापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे मॅसेज मला यूट्यूबवरती येत होते की सर या एक्झामविषयी एक स्ट्रॅटेजी किंवा क्वेश्चन पेपर हा शेअर करा किंवा त्याविषयी थोडी माहिती द्या. पण तरीही काल 2 दिवस मला काही वेळ भेटला नाही आहे. पण नंतर काल रात्री मी एका यूट्यूबचा चॅनलवरती हा व्हिडिओ पाहिला की त्यावरती हा PDCC बँकेच्या रिक्वायरमेंटविषयी माहिती दिली जात होती आणि कुठंतरी ती माहिती मला अपील झाली नाही आहे किंवा कुठंतरी मिसगाईड होतं आहे असं मला वाटलं. आणि एक नैतिक जबाबदारी यासाठी की माझे काही विद्यार्थी मित्र मला क्वेश्चन करताय विचारताय आणि मी त्यांना ते त्यांच्यापर्यंत माहिती देत नाही, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ही जी एक्झाम आहे ह्या एक्झामला 2017मध्ये ॲक्च्युली डिसेंबरमध्ये ॲड आली होती. तर त्यावेळेस मी ही एक्झाम पर्सनली मी स्वतःही दिलेली आहे. या एक्झाममध्ये माझं सिलेक्शन झाल्याच्यानंतर म्हणजे मी ट्रेनिंगपर्यंत ट्रेनिंग घेतलेली आहे. त्याच्यानंतर होल प्रोसेस माहिती आहे, पण नंतर काही कारणामुळे मी ती जॉब लिव्ह केला होता, ती गोष्ट वेगळी आहे. पण या एक्झाम प्रोसेसविषयी सर्व गोष्ट माहिती असताना हे विद्यार्थ्यांपर्यंत न पोहोचवणं तर हे मला थोडंसं चुकीचं वाटलं आणि त्यामुळं कदाचित मी आज तुमच्यासमोर आहे. तर हा व्हिडिओ मे बी थोडा मोठा होईल, लेंदी होऊ शकतो, परंतु तरीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती की मागचा जो PDCची एक्झाम झाली ते एक्झामला मी थोडंसं कनेक्ट करेन किंवा ती टाईमलाईन जी आहे ती थोडीशी डिस्कस करेन कशा प्रकारे होती आणि आत्ताच्या एक्झामच्या डेटपासून तर म्हणजे डिटेल फॉर्म कसा फिलअप करायचा, काय मिस्टेक्स करायच्या नाही आहेत आणि पार सिलेक्शन प्रोसिजरपर्यंत कशा प्रकारे ही काय असू शकतं टाईमलाईन, तर ती मी थोडीशी डिस्कस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता मला वाटतं आपण ॲडवरती येऊया. तर सगळ्यांच्या समोर आता नवीन जी काय रिक्वायरमेंट आहे 2021ची तर ही दिसत असेल. आता सगळ्यात अगोदर ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, कारण PDCC बँकेची रिक्वायरमेंट हे 4 ते 5 वर्षाच्या कालावधीनंतर येते. म्हणजे तुम्ही जर मागचा इतिहास जर थोडा पाहिला तर 2017ला ॲड आलेली, 2013ला ॲड आली होती सगळ्यात म्हणजे माझ्या माहितीच तर पहिली. त्यानंतर डिसेंबरच्या 17ला ॲड आलेली आणि आता 21मध्ये ॲड आलेली. म्हणजे किमान 4 ते 4.5 वर्षाचा एक मोठा कालावधी ही बँक घेते आणि त्याच्यानंतर रिक्वायरमेंट करत असते. तर मागच्या वेळेसची टाईमलाईन जर सांगायची झालंच तर मी थोडीशी तीही बोलतो, म्हणजे बऱ्याचशा मुलांना एक डाऊट्स किंवा बरेचसे क्वेश्चन त्यातूनही क्लिअर होतील की ही प्रोसिजर ॲक्च्युली कशी असते किंवा कशी होते. तर मागच्या वेळेस म्हणजे 2017ची ज्यावेळेस डिसेंबरमध्ये ॲड आली होती तर डिसेंबरमध्ये म्हणजे 15 तारखेची डेट होती, शेवटच्या वीकमध्ये जवळजवळपर्यंत डेट होती फॉर्म भरण्याची. आणि त्यानंतर जी एक्झाम कंडक्ट केली गेली ती म्हणजे डिसेंबर 2017मध्ये ॲड होती. एक्झाम ही 2018मध्ये ऑब्वियसली, आता एक्झॅक्टली डेट मला सांगणं थोडंसं कठीण आहे, पण 2019ची जी काही MPSCची कंबाईन ग्रुप बीची एक्झाम झाली तर त्या दिवशी ही PDCCची एक्झाम झालेली, कारण कंबाईन MPSCची आणि ही एकाच दिवशी एक्झाम झाल्या होत्या. मला वाटतं मार्च एप्रिलचा काहीतरी डेट असेल की त्यावेळेस ही PDCCची एक्झाम त्यावेळेस ऑफलाईन झालेली. आणि त्यानंतर म्हणजे एक्झाम झाल्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे स्ट्रक्चर सेम होतं, 90 मार्क्ससाठी लेखी परीक्षा तुमची आणि 10 मार्क्ससाठी तुमचा इंटरव्ह्यू. आता ते थोडं स्ट्रक्चर यामध्ये चेंज झालेलं आहे, ते मी तुम्हाला सांगणार. पण
एक्झाम झाल्याच्या नंतर म्हणजे मला पर्सनली 4 ते 5 दिवस हे सगळ्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूच्या डेट्स होत्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू हे जनरली एकाच दिवशी होतं. तर माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू हा 22 तारखेला होता, 22/7/2018. म्हणजे तुम्ही पाहू शकता ॲड कधी आली, एक्झाम कोणत्या महिन्यात झाली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधी बोलवण्यात आले. ओके. आता हे थोडंसं लेट होण्यामागचं एक कारण पण होतं की बरेचसे म्हणजे पिटिशन्स फाईल झाले होते या संदर्भात कोर्टामध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होण्यासाठी बराचसा वेळ गेला होता. कदाचित हे एक मोठं रिझन असू शकतं त्यावेळेस बरेचसे प्रोसेस डिले होण्याचं किंवा खेचली जाण्याचं. तर हे अशा प्रकारचे इंटरव्ह्यू वगैरे झाले होते. त्यानंतर जे काही ॲक्च्युअल ट्रेनिंगला सुरुवात, तर ॲक्च्युअल ट्रेनिंग 2018मध्येच 25-26 डिसेंबरला झाली. ओके. म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये 24 तारखेला जे काही ऑफर लेटर आहे तर ते ऑफर लेटर 24 तारखेला पोहोचले होते आणि त्यानंतर शेवटच्या वीकमध्ये ट्रेनिंगचा कार्यक्रम घेतला गेला. हा असा 5 दिवसाचा ट्रेनिंगचा कार्यक्रम PDCCच्या मेन शाखेमध्ये घेण्यात आला होता की PDCC बँकेविषयी डिटेल माहिती असेल, त्यांच्या शाखेविषयी, कार्यांविषयी. तर हे 5 दिवसाची एक व्याख्यानाच्या स्वरूपात हे कार्यक्रम झाला होता आणि एक्झॅक्टली 1 नोव्हेंबरला म्हणजे 1 जानेवारी 2019ला हे जॉईनिंग देण्यात आलं होतं की तिथून पुढं 10 दिवसाची ट्रेनिंग ही वेगवेगळ्या PDCC बँकेमध्ये होणार होती आणि ती 1 जानेवारी 2019पासून सुरू झाली होती. तर हे अशा प्रकारचे एक अकॅडमिक कॅलेंडर हे मागच्या वेळेसचं 2017चं पाहायला भेटन. तर आता यावेळेस अपेक्षा करायची की एक्झाम थोडीशी वेळेत होईल, जास्त वेळ लागणार नाही आहे, पण मागच्या वेळेस किमान 1 वर्षाचा ड्युरेशन या सगळ्या प्रोसेसमध्ये गेलेला होता. आता मागच्या वेळेस आणखीन एक गोष्ट म्हणजे एक एक्सपिरियन्स पर्सन म्हणून मी तुमच्यासमोर बोलतो आहे की जे काही डिटेल्स गोष्टी आहेत त्या मला सगळ्या माहिती आहेत. दुसरी गोष्ट, मागच्या 2017मध्ये जी एक्झाम झाली त्यावेळेस माझा रँक 37वा होता. ओव्हर जे काही रँक लागली त्याच्यामध्ये 37वा होता. मला टोटल 63 मार्क होते. 90पैकी लेखीला 63 मार्क्स होते आणि त्यावेळेचा जो कट ऑफ लागला, आता कट ऑफविषयी एका चॅनलने असं प्रेडिक्शन केलं की 80 ते 85 कट ऑफ लागेल 90पैकी. तर त्यामुळं खरं तर मला वाटलं की मुलं अगोदरच घाबरतील सगळ्या गोष्टीला. खरं तर PDCCची एक्झाम बरेचसे लोक म्हणतात पारदर्शक नसते, पण मागच्या वेळेसची एक्झाम खूप पारदर्शक झाली होती. चांगल्या गोष्टीविषयी नक्कीच स्तुती करायला पाहिजे, पण त्यामुळं पारदर्शक झाली होती आणि कट ऑफ हा लागला होता लेखी एक्झामचा 90पैकी 46 मार्काचा. ओके. तर ही रिअल फॅक्ट एक डोक्यात घ्या, 46 मार्कचा कट ऑफ लागला होता आणि त्याच्यानंतर मुलांना 46 मार्कपेक्षा जास्त असतील त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं होतं. ओके. आता हे सगळं झालं, मी मागच्या एक्झामविषयी बोललो. तर चला मी आता आत्ताची जी काही ॲड आहे त्याच्यावरती येतो. तर ॲड सगळ्यांनी व्यवस्थित पाहिली असेल आय होप. तर आता ॲडमध्ये फॉर्म फिलअपची डेट ऑलरेडी कालपासूनच सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये 7 ते 16पर्यंत डेट वाढू शकते, पण वाट पाहू नका की डेट वाढेल आणि त्यानंतर फॉर्म भरायचे. मागच्या वेळेस वाढली होती. तर आहे त्या डेटमध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. फॉर्म भरण्याची प्रोसिजर जर सांगायची झाली तर सगळ्यात अगोदर तुम्हाला PDCCचं जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला एक्झाम फॉर्म फिलअप करायचा आहे. एक्झाम फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला त्याची जी काही चलन आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून ह्याची एक प्रिंट घ्यायची आहे. ती प्रिंट घेऊन तुमच्या जवळ जी काही PDCCची कोणतीही शाखा असेल त्या शाखेमध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी चलन भरायचं आहे आणि चलनाची बरोबर तो एक फॉर्म तुम्हाला तिथं अटॅच करून द्यायचा आहे. चलन भरल्याच्या नंतर प्रोसेस कंप्लीट होते असं नाही आहे. त्यानंतर परत PDCCच्या वेबसाईटला यायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमच्या जे काही फॉर्म आहे त्या ठिकाणी तुम्ही जे नंबरचं चलन भरलं आहे ते चलनची फोटोकॉपी अपलोड करायची आहे आणि त्याचबरोबर तो चलन नंबर त्या फॉर्मला अटॅच करून सेव्ह करायचा आहे. त्यानंतर तुमची प्रोसिजर कंप्लीट झाली असं ग्राह्य धरलं जाईल. आता
ही झाली की फॉर्म भरण्याची प्रोसिजर काय आहे, डेट वगैरे तुम्ही पाहून घेतल्या असतील नक्कीच. ओके. आता दुसरी गोष्ट एक की बऱ्याचशा ग्रुपमध्ये चॅनलमध्ये हे सांगितलं जातं आहे की ही जी एक्झाम आहे ती IBPS कंडक्ट करते. तर मी या ठिकाणी रिकरेक्ट करू इच्छितो त्या सगळ्यांना. मला कोणाला करेक्ट किंवा चुकीचं बरोबर ठरवायचं नाही आहे. जस्ट आय वॉन्ट टू क्लिअर की व्हॉट इज राईट थिंग, की ही एक्झाम IBPS कंडक्ट करत नाही आहे, तर ही एक्झाम PDCC बँक स्वतः त्यांच्या जे काही कमिटी आहे त्यांच्या थ्रू ही कंडक्ट केली जाते. पुण्याच्या वेगवेगळ्या सेंटरला ही कंडक्ट केली जाते आणि जनरली एका दिवसामध्ये कंडक्ट केली जाते. ओके. त्यानंतर आता थोडेसे काही बदल आहेत ते जे मागच्या वेळेस नव्हते यावेळेस आलेले आहेत, तर ते मी सांगन. बाकी डेट वगैरे तुम्ही इम्पॉर्टन्स त्या काय आहेत त्या तुम्ही पाहून घ्या, तर त्याविषयी मी आता जास्त काही जात नाही आहे. ओके. आता त्यानंतर पुढचं जर पेज तुम्ही पाहिलं तर एज लिमिट वगैरे जे आहे की 21 ते 38 एज लिमिट आहे. टोटल मोठी वॅकन्सी आहे 356 जागेसाठी. मागच्या वेळेसही अशीच जवळजवळ 300, 350, 400 जागेची वॅकन्सी होती, पण ॲक्च्युअल ज्या जागा भरल्या गेल्या तर त्या ॲक्च्युअल जागा ह्या 200 जागा भरल्या गेल्या. कारण तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी व्यवस्थित ठळक अक्षरामध्ये लिहिलं आहे की जागेमध्ये जे काही 2 मिनटं मी दाखवतो तुम्हाला. ओके. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ठळक लिहिलेलं आहे की जे काही फायनल डिसिजन आहे म्हणजे जागा म्हणजे प्रोसेस थांबवण्याचा, प्रक्रिया थांबवण्यासंदर्भात असेल, त्याचबरोबर पदाची संख्या कमी करण्याचा किंवा बाकी काही कोणत्याही डिसिजन हा फायनली PDCCचा डिसिजन असेल तर त्या डिसिजनमध्ये कोणीही ऑब्जेक्शन करू शकत नाही. त्यामुळं ह्या जरी अपेक्षा करा की एवढ्याच जागा असतील, पण कदाचित ह्या जागा कमी होऊ शकतील, वाढतील की नाही ही सांगू शकत नाही, पण मागच्या वेळेस जशा कमी झाल्या होत्या यावेळेस कमी होऊ शकतील असं सांगू शकतो, किंवा होऊ नयेत, पण झाल्या तर त्यात काही जास्त वाईट वाटण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, पे स्केल जर पाहिलं तर पहिलं वर्ष जे असतं ते प्रोबेशन काळ मानला जातो आणि एक त्या इयरसाठी ॲव्हरेज 13,500चं एक ग्रॉस सॅलरी तुम्हाला दिली जाते प्रोबेशन पिरियडमध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही 1 वर्षाचं प्रोबेशन कंप्लीट करता त्यानंतर तुमची जी काही ग्रॉस सॅलरी आहे तर ती ग्रॉस सॅलरी ही किती होते तर 22,000 ही तुमची ग्रॉस सॅलरी ही तुम्हाला त्यानंतर आणि विथ त्याबरोबर वेगवेगळे जे काही कंपनीचे बँकेचे भत्ते वगैरे आहेत तर ते तुम्हाला मिळतात. आता त्यानंतर एक्झामचं जर स्ट्रक्चर पाहायचं झालं तर एक्झामचं स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता थोडंसं चेंज झालेलं आहे. मागच्या वेळेस जे 90 मार्काचं जे काही स्ट्रक्चर होतं तर त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मॅक्सिमम तुम्हाला जवळजवळ 24 ते 25 मार्कसाठी हे मागच्या वेळेस रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडवरती फोकस केला होता. पण आत्ता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी लक्षात येईल की रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचं वेटेज या ठिकाणी कमी करण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आणि मागच्या वेळेस इतकं डिफाईन केलेलं नव्हतं की कोणत्या सब्जेक्ट किंवा कोणता टॉपिक किती मार्काला विचारला जाईल. तर इट इज गुड थिंग की थोडंसं डायरेक्शन मुलांना चांगली भेटेल की ॲक्च्युअली कोणत्या टॉपिकसाठी किती वेटेज देण्यात आलेलं आहे. ओके. तर बँकिंग हा ऑब्वियसली विचारला गेला होता. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी भाषा ज्ञान, संगणक माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर स्ट्रक्चर जनरली सिलेबसचे जे काही विषय आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत, फक्त त्याचं वेटेज हे डिफाईन केलेलं आहे यावेळेस आणि कमी जास्त झालेलं आहे. ओके. तर हे अशा प्रकारचं 90 मार्कचं वेटेज हे तुम्हाला दिलं जाईल किंवा 90 मार्कची जी ही तुमची एक्झाम आहे ती ऑनलाईन मोडमध्ये होईल. आता या ठिकाणी एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या की एक्झाम ऑनलाईन ठेवण्याचा उद्देश म्हणजे एक तर असा असू शकतो की ही एक्झाम आत्ता लवकर घेण्याचा मानस मे बी PDCCचा असू शकतो आणि त्यामुळं काही अडचण येऊ नये, त्यामुळे ही ऑनलाईन एक्झाम ठेवण्याचा विचार त्यांचा असावा. त्यानंतर जर पुढं आपण पाहिलं की कागदपत्र किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे, मुलाखत जे आहे, तर त्यासाठी किती मुलं बोलवले जातील तर 1/3 मुलं हे त्यासाठी बोलवले जातील आणि ही दोन्ही प्रोसेस जसं मी सांगितलं ती एकाच दिवशी केली जाते. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर लगेच तुमचं दुसऱ्या स्लॉटमध्ये तुमचं हे जे काही इंटरव्ह्यू आहे तो इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो, मुलाखत केली जाते. आता मुलाखतीमध्ये थोडंसं सांगायचं झालं थोडासा चेंज आहे. तो चेंज असा आहे की मागच्या वेळेस म्हणजे
आता ह्यावेळेस खूप काही काळजी घेतली, मी तर म्हणन की ह्यावेळेस खूप काळजी घेतली PDCCने की कुठेही ऑब्जेक्शन कोणी घेऊ नये किंवा ऑब्जेक्शन घ्यायला थोडीशी स्कोपच खूप कमी ठेवलेला आहे. तो असा की मागच्या वेळेस 10 मार्कला इंटरव्ह्यू झाला आणि ते जे काही इंटरव्ह्यू आहे ते मार्क हे शेवटी ऑब्वियसली इंटरव्ह्यू पॅनलच्या हातामध्ये असतात. इंटरव्ह्यू पॅनल कॅन डिसाईड ॲज पर म्हणजे त्यांचा डिसिजन फायनल आहे. पण या ठिकाणी जे 10 मार्क स्प्लिट केलेले आहेत तर त्यामध्ये 5 मार्क हे अशा ठिकाणी स्प्लिट केलेले आहेत की ज्यांना खरंच म्हणजे ज्यांच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा स्किल आहे, तर ज्यामध्ये जर एखाद्याची कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जर असेल तुमचं, तर तुम्हाला 1 मार्क वाढवून दिला जाईल. ओके, 1 मार्क तुम्हाला काय दिला जाईल, वाढवून दिला जाईल. तुमच्याकडे जर एखाद्या विषयामध्ये म्हणजे विशेष पदवी आहे, आता म्हणजे विशेष पदवी म्हणजे नसतं तुम्ही हे जे काही कॅटेगरीज या ठिकाणी दिसत आहे त्याच्यामध्ये जर असेल तुमची विशेष पदवी, तर तुम्हाला 1 मार्क आणखीन वाढेल. ग्रॅज्युएशन ही अर्हता आहे, पण याच्यामधली जर डिग्री असेल तर आणखीन 1 मार्क वाढून दिला जाईल. त्याच्यानंतर HDCM आणि DCBM, आता याविषयी मी डायरेक्टली बोलणार नाही कारण मला याविषयी थोडंसं माहिती कमी आहे की हे काय आहे की यासाठी 1 मार्कचं वेटेज दिलेलं आहे. त्याच्यानंतर GDC अँड A हे पण थोडंसं माहिती नाही आहे मला याविषयी, तर त्याविषयी मी बोलणं टाळलंच. आणि शेवटची जे काही 5 नंबरचा पॉईंट आहे, जर तुमचं शासकीय प्रमाणपत्र असेल टायपिंगचं इंग्लिश आणि मराठीचं, तर अर्धा मार्क जो प्रत्येक विषयाला म्हणजे 1 मार्क इथं वाढवून दिला जाईल. तर या ठिकाणी 5 मार्क तुम्हाला भेटतील आणि इंटरव्ह्यू हा केवळ 5 मार्कसाठी केला जाईल. लक्षात येत आहे, म्हणजे 5 मार्कसाठी इंटरव्ह्यू असेल आणि 5 मार्क हे या कॅटेगरीजमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत. आता हे टोटल मेरिट जे लागणार आहे तर ते मेरिट लागेल तुमचं 100 मार्कच्या बेसिसवरती. म्हणजे अगोदर 90 मार्कवर मेरिट लावून तुम्हाला यासाठी बोलवलं जाईल ओरलसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, आणि त्यानंतर फायनल मेरिट जे आहे ते फायनल मेरिट तुमचं 100 मार्कसाठी लागेल. 90 फॉर ऑनलाईन एक्झाम अँड 10 मार्क की जे 5 मार्क अशा प्रकारे दिले जातील आणि 5 मार्क फॉर ओरल एक्झाम. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की जे पुण्याच्या बाहेरचे कॅन्डिडेट आहेत त्यांनी थोडंसं रायटिंग एक्झामला फोकस करा की रायटिंगमध्ये जितके जास्त मार्क मिळवता येतील की जेणेकरून ओरलला जरी तुम्हाला थोडंसं वेटेज कमी दिलं गेलं, कारण जास्त फोकस हा पुण्याच्या जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांना दिला जातो, तर तुम्ही ॲटलिस्ट त्या विद्यार्थ्यांपेक्षा 5-10 मार्कनी प्लस असावं तर थोडं सेक्युअर ठरेल सगळ्या बाबतीत. त्यानंतर परीक्षाचा कालावधी जो आहे तर हा प्रोबेशन पिरियडविषयी सांगितलेलं आहे की प्रोबेशन पिरियड हा 1 वर्षासाठी असेल आणि त्यासाठी तुम्हाला 13,500चं मानधन एकत्रित दिलं जाईल. त्याबरोबर ऑनलाईन परीक्षा शुल्क जर पाहिलं तर मी प्रोसेस ऑलरेडी सांगितलेली आहे, आणि शुल्क जे असेल तर ते शुल्क 885 रुपये हे शुल्क तुम्हाला जमा करायचं आहे. त्याबरोबर प्रोसिजर या ठिकाणी डिटेल जसं मी सांगितलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना डोमासाईल सर्टिफिकेट गरजेचं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे 15 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी रहिवासी आहात, म्हणजे तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट, रहिवासी सर्टिफिकेट हे दाखवावं लागतं. आणि बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जास्त टेन्शन घेऊ नका की म्हणजे डॉक्युमेंट ते ऑब्वियसली MSCIT वगैरे जर तुमच्याकडे कॉम्प्युटर सर्टिफिकेट नसेल तर MSCIT सर्टिफिकेट रेडी ठेवा. MSCIT सर्टिफिकेट नसेल तर त्याबरोबर ऑप्शन एक आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन करत असताना जर तुमचा कॉम्प्युटर रिलेटेड एखादा सब्जेक्ट होता तर हा एक प्लस पॉईंट असेल की तुम्हाला त्यावेळेस दाखवण्याची गरज पडणार नाही आहे. आणि कॉम्प्युटरचं नॉलेज आहे असं हे गरजेचं आहे, पण त्यासाठी खूप असं स्ट्रिक्ट पकडलं जात नाही आहे. तुम्ही कोणतंही डॉक्युमेंट दाखवलं, कोणतंही म्हणजे कॉम्प्युटर रिलेटेड, तरी सफिशियंट आहे. ओके, तर मी डॉक्युमेंटविषयी नंतर कधीतरी बोललं जर डाऊट आला तुम्हाला तर, पण मला वाटतं की त्याविषयी जास्त बोलायला नको. त्यानंतर शुल्क भरल्याच्या नंतर मी जसं सांगितलं की परत तुम्हाला हे अपडेट तुमच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये करायचं आहे, आणि अशा प्रकारे हा फॉर्म फिलअप झाल्याच्या नंतर तुमची जी काही एक्झामची डेट आहे तर एक्झामची डेट ही PDCC साईडवरती तुम्हाला डिक्लेअर केली जाईल आणि मॅसेज थ्रूही कळवली जाईल. आता कदाचित मॅसेज थ्रू त्यांनी ठळक लिहिलं आहे की कधी कोणाला मॅसेज जात नाही, मग परत अडचण येते, तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन तुम्ही ती एक्झाम डेट वगैरे चेक करणं.
आणि त्यानुसार तुम्ही पुढचं जे काही आहे तुमचं कॅलेंडर अकॅडमिक करणं, फॉलो करणं सगळे रूल्स आणि रेग्युलेशन. तर एक अशी चांगल्या प्रकारची ॲड आहे. मी म्हणाल की बाकी फॉर्म भरण्याविषयी सांगण्याची काही गरज नाही आहे. तर यानंतरही जर तुम्हाला म्हणजे तुमचा रिस्पॉन्स पाहता म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की एक्झाम पॅटर्नविषयी असेल, एक्झाम कशाप्रकारे एक म्हणजे टेस्ट असतील, तर मी तुमचा रिस्पॉन्स जर चांगला असेल तर मी प्रयत्न करेन ते सगळं तुमच्यासमोर घेऊन यायचा. कारण मी म्हणजे मागच्या एक्झामचा जो काही मला अनुभव आहे आणि स्पेशली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अनुभव आहे. आणि दुसरी जे काही मार्कविषयी मी सांगितलं की जे काही सिलेबसविषयी डिटेल एक अवेअरनेस आहे. तर आता हे तुमच्या रिस्पॉन्सवरती आहे, पण तरीही मी कदाचित तुम्हाला हा सफिशियंट व्हिडिओ असेल, ह्या गोष्टी सगळ्या समजल्या असतील तर मग मी परत तुमच्यासमोर येणार नाही आहे किंवा क्वेश्चन पेपर वगैरे घेऊन. पण ह्या सगळ्या गोष्टी कोणाला काही डाऊट्स आला तर नक्की विचारा, पण चुका काही करू नका. कारण एखादी छोटी चूक ही खूप महाग पडू शकते. त्यांना खरंच इंटरेस्ट आहे अशांसाठी सांगतो आहे. आणि बाकी की बरेचसे विद्यार्थी डिमोटिवेट पण करतात की एक्झाम पारदर्शक होत नाही वगैरे, पण मी असं सांगाल की एक्झाम बऱ्यापैकी पारदर्शकच होते. आणि दुसरी गोष्ट ती व्हावी अशी अपेक्षा. आणि आपण जर एखाद्या एक्झामचा फॉर्म भरतो आहे तर इट इज मॅन्डेटरी की आपण त्या बँकेवरती असो किंवा कोणत्याही त्या परीक्षा पद्धतीवरती विश्वास ठेवला तर आपला कॉन्फिडन्स नक्कीच इम्प्रूव्ह होतो. अगोदरच आपण शंका उत्पन्न केल्या तर मला वाटतं की आपण डिमोटिवेट होतो आणि अभ्यासावर त्याचा नक्कीच परिणाम होतो. तर इफ आय वॉन्ट किंवा जर तुम्हाला वाटलं तर मी नक्कीच भविष्यात तुमच्यासमोर येईल. एक डिटेल सखोल एक माहिती तुमच्यासमोर नेहमीच मांडत चलल त्या एक्झाम संदर्भात. एकदम डिटेल सगळ्या गोष्टी, पॅटर्न असेल वगैरे सगळ्या गोष्टी. तर आत्तापर्यंत मला वाटतं आत्तापुरतं तरी हे सगळं सफिशियंट आहे. सगळ्यांनी ज्यांना अपेक्षा आहे, इच्छा आहे, त्यांनी फॉर्म भरा. आणि सर्वांना पुनश्च एकदा बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू.